नमस्कार. आज आपण अगदी झटपट पद्धतीने कोबीची भाजी कशी करायची ते पाहणार आहोत. आणि विशेष म्हणजे जर तुमच्या घरात कोबीची भाजी आवडत नसेल, कोबीचं नाव काढताच नाक मुरडत असतील, तर ही भाजी अशा पद्धतीने करा. ही भाजी प्रत्येकजण खाल्ल्याशिवाय राहणार नाही. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी साधारण 250 ग्राम कोबी हा छान असा उभा पातळ चिरून घेतला आहे. अशा पद्धतीने कोबी चिरून घेतला की भाजीत तो दिसताना छान दिसतो व लवकर शिजतो. त्यानंतर इथे मी मोठे 2 चमचे भरून हरभरा डाळ साधारण अर्धा तासासाठी भिजवून ठेवली होती. आता दुसरीकडे इथे कढई छान आपली गरम झाली आहे. त्यात आपल्याला इथे 2 चमचे तेल घालून घ्यायचं आहे. आता तेल छान तापले की त्यावर इथे मी साधारण पाव चमचा मोहरी व जिरे घालून घेतले आहे. मोहरी जिरे छान असे तेलावर फुलले की अगदी थोडासा हिंग घालायचा आहे व यानंतर इथे मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या व 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या छान अशा ठेचून घेतल्या होत्या, त्या घातल्या आहे. आता ही मिरची तेलावर छान परतली की लगेचच आपल्याला अगदी यावर थोडीशी हळद घालून घ्यायची आहे व छान असा हा मसाला परतून घ्यायचा आहे. त्यावर आपण नंतर लगेचच भिजवून घेतलेली डाळ घालणार आहोत. आता डाळ देखील अगदी आपल्याला अर्धा मिनिटभर तेलावर छान अशी परतून घ्यायची आहे, म्हणजे डाळ ही भाजीत लवकर शिजते. आता आपल्याला यानंतर इथे छान अशी हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची आहे. कोथिंबीर अशा पद्धतीने फोडणीत घातली की ती देखील छान लागते, भाजीला छान असा स्वाद येतो. त्यानंतर आता गॅस हा अगदी कमी करायचा आहे व आपण छान असा पातळ उभा चिरून घेतलेला कोबी या फोडणीवर घालायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही नक्की ही भाजी करून बघा. अगदी झटपट तयार होणारी ही भाजी आहे. अगदी काही मिनिटात बनवून तयार होते व खाणारे देखील अगदी पोटचोखत खातील याची गॅरंटी मी तुम्हाला देते. आता फोडणीवर अशा पद्धतीने हा कोबी आपल्याला साधारण 2 ते 3 मिनिट छान असा परतून घ्यायचा आहे, म्हणजे कोबीतील जो उग्र वास असतो तो कमी होतो व भाजी ही चवीला अगदी छान लागते. यानंतर आता आपण चवीनुसार इथे मीठ घालून घेणार आहोत. आता कोबीत प्रत्येक वेळेस मीठ घालताना तुम्ही अशा पद्धतीने 2 ते 3 मिनिट कोबी परतून घ्या व नंतरच घाला. कारण जर आधीच आपण कोबीत मीठ घातलं तर ते सुरुवातीला कोबी हा जास्त क्वांटिटीत आपल्याला दिसतो व परतल्यानंतर त्याची क्वांटिटी कमी होते. त्यामुळे मिठाचं प्रमाण हे चुकू शकतं. त्यामुळे अशा पद्धतीने थोडं 2 ते 3 मिनिटानंतरच मीठ घालावं, म्हणजे आपल्याला योग्य प्रमाणात भाजीत मीठ घालता येतं. आता भाजी ही मीठ घातल्यानंतर आपण मिनिटभर परतून घेतली आहे. आता यानंतर आपल्याला भाजीवर झाकण ठेवायचं आहे व पुन्हा 1 ते 2 मिनिट आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे. झाकण ठेवल्यानंतर अधूनमधून अशा पद्धतीने 1 ते 2 वेळा झाकण काढून कोबी हा आपल्याला हलवत राहायचा आहे, जेणेकरून भाजी ही खाली लागणार नाही. आता या ठिकाणी 2 ते 3 मिनिट छान अशी आपण भाजी शिजवून घेतली आहे. इथे बघू शकतात डाळ देखील अगदी छान शिजली आहे. भाजीला रंग देखील अगदी अप्रतिम आला आहे. इथे आपण आता गॅस बंद केला आहे व आता आपली ही भाजी आपण सर्व्ह करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकतात अगदी काही मिनिटातच अगदी टेम्पटिंग अशी ही भाजी आपली तयार झाली आहे. बघता क्षणी खाऊशी वाटणारी ही कोबीची भाजी अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत नक्की आवडेल याची गॅरंटी मी देते. तरी तुम्ही ही भाजी अशा पद्धतीने नक्की करून बघा व भाजी कशी झाली मला कमेंट करून नक्की कळवा. अशाच नवनवीन व पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी आपल्या अस्सल गावरान या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा छानशा एका व्हिडिओसहित. तोपर्यंत धन्यवाद.